1 तारखेपासून जिम लावायचे, पैसे दे ना. आलं का परत? मागच्या वर्षी पण रडू रडू पैसे घेतले आणि काय केलं रे? तेच ते, ह्यांना लोखंड उचलायला पैसे लागतात. गॅसचं सिलेंडर उचल म्हटलं तर दलिंदर तोंड वाकडं करतो. आई दे ना. मला लोक सांगू जाऊन बापाला मग 4 दिवस सकाळी उठणं होत नाही आणि महाराज जिमला जाणं सकाळी उठून. पैसे भरतो 12 महिन्याचे, 12 पर्यंत तर बिछानातच पडलेला असतो. काय अर्थ आहे त्याला? आणि कशाला भरायचे पैसे? महिन्यातून 1 दिवस जातो फक्त आणि बाकीच्या महिनाभर सुट्टी मार. अगं आई, यावेळेस पक्क डिसाईड केलंय मी. काय नाही, नुसते मोठ्या मोठ्या वाता आणि वडापाव खात. काय नाही जात तू. जिम लावशील तर तुम्हाला म्हणशील प्रोटीनला पैसे दे, कपड्याला पैसे दे, ह्याला पैसे दे, नुसते पैसे दे पैसे दे पैसे दे. आणि ना जिमला जाशील ना ते प्रोटीन खाशील. त्यापेक्षा गुपचूप घरात मर आणि जेवण कर. अगं आई ऐक ना ग. काय ऐक ना, काय ऐकायचं नाही मला. भांडे उचल म्हटलं की जीव आले, तिकडे जाऊन तुला लोखंड उचलायचंय का रे? वर्षून फक्त 2 दिवस, फक्त 2 दिवस लिहून घ्या माझ्याकडून. 2 दिवस तू जाशील जिमला आणि बाकीचे 4 दिवस मला तुझ्या हातपाय दाबत बसावं लागेल. म्हणजे मी तुझ्या जिमचे पैसे पण भरू आणि तुझे काम पण करू. कोणी शिकवलं मला हे? काय भरणार नाही मी पैसे, काय मिळणार नाही तुला जिमचे पैसे. लोक म्हणतात पोरींचा खर्च जास्त असतो, पण इथं माझ्या पोरांचा जिमचा खर्च करूच बेजार झाले मी. एक तर 20,000 जिमला भरा, वरतून 8,000 दर महिन्याला प्रोटीनला तरी जाणार वेगळं. पैसा काय आहे? नुसता हातचं मैल आहे ना ह्यांच्या. आणि एवढं करून मी तुम्ही ते पीत नाही मेले हो. शेवटी मीच ते चहा टाकू पिऊ लागले. माझे पैसे फुकले ना, मला तर संपवच लागल. तुमचं काय आहे? साधं 4 फ्लोर चढायचं म्हटलं तर ह्यांना धाप लागते. लिफ्ट पाहिजे, लिफ्ट. बाजूच्या दुकानातून काय आणायचं म्हटलं खाली गाडी पाहिजे ना, गाडी. खाली सिलेंडर ह्यांना उचलल्या जात नाही ना, पाय पडायला वाकल्या जात. काय आणणार जिम लावून काय करणार? आणि जिम लावायची म्हणजे जिम करणार महाराज.